हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मार्च ते मे महिन्यात दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशातील अन्य भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे। त्याची प्रचिती ठाणेकरांना येत असून 1 मार्चपासून उष्णतेचा पारा चढत असून काल बुधवारी दुपारी 3 वाजता कमाल तापमान 40 अंश एवढे नोंदवले गेले। त्यामुळे दुपारी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील। उष्णतेच्या लाटांची संख्या आणि उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसारच उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्यादरम्यान दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशाच्या अन्य भागामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, पण किमान तापमान मात्र सरासरी इतकं राहण्याची शक्यता व्यक्त आहे। तज्ज्ञांच्या मते तापमानातील ही वाढ केवळ एका दिवसाची बाब नसून दीर्घकालीन हवामान बदलाचा परिणाम आहे। शहरातील हिवाळ वाढणे, छतांवरती सोलार पॅनल्स आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्ती, सार्वजनिक ठिकाणी शीतल सावली देणारी वृक्ष लागवड आणि पाणी व्यवस्थापन यावर तातडीने भर देणं आवश्यक आहे। अन्यथा पुढील काही वर्षांमध्ये मार्च महिन्यात एप्रिल-मेची झळ बसू शकते। सध्या वाढलेले तापमान नागरिकांसाठी इशारा करत असून दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्यावर संरक्षणात्मक आच्छादन वापरावे असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे।